त्यांचा आवाज पोहोचतो आपल्यापर्यंत? काही तांत्रिक कारणामुळे पुन्हा जोडले जाण्याचा प्रयत्न करूयात। मात्र ही थेट दृश्य आता आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील जुन्नर मधून रवाना होतानाचे शिवनेरी गडावरती त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता त्यांचा ताफा निघालेला आहे। पुन्हा एकदा मोहसिन आपल्या संपर्कात आहेत। मोहसिन, नक्कीच आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। मनोज जरांगे यांचा ताफा आता पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झालेला आहे। पुणेवर मुक्काम केलेला मनोज जरांगे पुन्हा एक आहे तर मुंबईच्या दिशेने कूच करतात। आता त्यांनी अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे की सरकारने जी 5000 लोकांची परवानगी दिलेली आहे त्या 5000च्या परवानगी आझाद मैदानात 5000 लोक थांबतील, बाकीचे लोक मुंबईतील इतर मैदानात थांबतील। मात्र सगळे आंदोलक मुंबईतच थांबतील। कोणत्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये किंवा सरकारने जे कायद्याचे नियम घालून दिलेले आहेत त्यानुसारच आपण आंदोलन करू अशी भूमिका जरांगे यांनी घेतलेली आहे। आता हा दुसऱ्या दिवशीचा हा मोर्चाचा टप्पा सुरू झालेला आहे। आपण बघतोय मनोज जरांगे हे गाडीत बसलेले आहे आणि आता मुंबई हा सगळा जो आहे तो निघताना आपल्या मोठ्या संख्येने काल जेवढे तरुण काल जशी गर्दी होती तशीच गर्दी आज देखील आपण पाहिलं। आंदोलक या सगळ्या आंदोलकात सहभागी झाले। आज पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात आंदोलक जे आहेत सहभागी झाले। मनोज जरांगे हे गाडीत आपण बघतोय की मुंबईच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणात आंदोलक जे आहेत सहभागी झालेले आहेत आणि मुंबईतील बाकीचे इतर जे मैदान आहे जे आझाद मैदान सोडून त्या ठिकाणी हे आंदोलक ज्यांना जिथे जागा बसेल कोणी जिथं सांगतील तिथं तुम्ही बसा असं आव्हान जे आहे तर जरांगे यांनी केलेलं आहे। त्यामुळे एक अत्यंत महत्त्वाची ही घडामोड म्हणता येईल, कारण की एवढे मोठे लोक आझाद मैदानात कसे बसतील किंवा पोलिसांनी फक्त 5000 लोकांना जी परवानगी दिली होती त्या 5000 लोकांमध्येच आंदोलक तिथं पोहोचतील का की इतर जातील ह्या सगळ्या प्रश्न आज मनोज जरांगे यांनी या सगळ्या गोष्टी स्पष्ट काय म्हणणं आहे? आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्ही शांततेत आरक्षण घेणार, शांततेत जाऊनच तुम्ही आपण बघतोय की तरुण आहे मोठ्या प्रमाणात सहभागी झाले, घोषणाबाजी केली जाते आणि हे आंदोलक आता मनोज जरांगे यांच्या सोबत मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहे। निश्चित मोहसिन, मोठी घोषणाबाजी आता आपण ऐकतोय आणि पाहतोय आणि मनोज जरांगे सुद्धा आता पुढे पुढे मार्गस्थ होत आहेत। मात्र प्रश्न हा आहे की मनोज जरांगेंनी आवाहन केलेलं आहे केवळ 5000 आंदोलकांनी आझाद मैदानावरती उपोषणासाठी बसावं। मात्र एवढ्या मोठ्या संख्येनं जे आंदोलक त्यांच्यासोबत निघालेले आहेत ते नेमके कुठे थांबणार हा एक प्रश्न आहे। मोहसिन, माझ्यासोबत असंच राहा, या प्रश्नाचं उत्तर मला हवंय। खरं तर महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या घडीला 2 महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत। एकीकडे जुन्नर मधून मुंबईच्या दिशेनं मनोज जरांगे निघालेले आहेत, दुसरीकडे ओबीसी महासंघाची बैठक होतीये बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि या दोन्ही घडामोडी सध्या महाराष्ट्रामध्ये अतिशय महत्त्वाच्या आहेत। एकीकडे मराठा आंदोलक मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेले असताना एकीकडे दुसरीकडे ओबीसी महासंघाची सुद्धा ही महत्त्वाची बैठक होतीये। सरकारची एक प्रकारे पावलं उचलण्यास सुरुवात झालेली आहे। मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांच्याबरोबर चर्चा केली जाते, तर दुसरीकडे ओबीसी महासंघाची सुद्धा बैठक होते। त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत। तुर्तास आपण जुन्नरमध्ये आहोत, मोहसिन शेख आपल्यासोबत आहेत। मोहसिन, मी विचारत होते की एवढी मोठी गर्दी आहे, एवढा मोठा ताफा आहे, मनोज जरांगे म्हणतात केवळ 5000 लोकांनी माझ्यासोबत या आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यासाठी, तर कशा प्रकारे याचं नियोजन केलं जाईल? मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येते। सध्या ही दृश्य आपण पाहूयात कशा प्रकारे मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात जोरदार घोषणाबाजी करत एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करत सरकारवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करत इथून निघालेले आहेत थेट मुंबईच्या दिशेनं। पुण्यामधून नवी मुंबई आणि त्यानंतर मुंबई गाठणार आहेत। मनोज जरांगे यांनी थोड्याच वेळापूर्वी संवाद साधला आंदोलकांबरोबर। मराठा आरक्षण आपल्याला मिळवणारच हा निर्धार त्यांचा जरी असला तरी शांततेमध्ये आंदोलन करावं, सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा असं सुद्धा त्यांचं मत आहे आणि त्यामुळेच मराठा आंदोलकांनी या दृष्टीनं मला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। अंतरवाली सराटीमधून सुरू झालेला हा प्रवास जुन्नरमध्ये शिवनेरीपर्यंत आला, त्यानंतर शिवनेरी गडावरती दर्शन घेतल्यानंतर आता पुन्हा पुण्याच्या दिशेनं हा प्रवास सुरू झालेला आहे। पोलीस मोठ्या संख्येनं या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं आधीपासूनच तैनात करण्यात आलेले आहेत। मराठा आंदोलक आपली वाहनं घेऊन मुंबईच्या दिशेनं काल रात्रीपासूनच प्रवासाला त्यांनी सुरुवात केलेली आहे। मनोज जरांगे जरी आत्ता या ठिकाणाहून निघत असले तरी त्या आधी सुद्धा मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेनं गेलेले आहेत आणि अगदी मराठवाड्यातूनच नाही तर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातून सुद्धा आंदोलक मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत।
काही लोक रेल्वेनं प्रवास करतायत, ती दृश्य सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत. जे वाहन आपल्याला मिळेल, उपलब्ध होईल त्या वाहनामधून मुंबईच्या दिशेनं मराठा आंदोलकांचा प्रवास सुरू झालेला आहे. पुन्हा एकदा मोहसिन शेख आपल्या संपर्कात आहेत. मोहसिन, ही दृश्य आपण पाहतोय, मोठी गर्दी मनोज जरांगेंसोबत, मात्र केवळ 5,000 आंदोलकांना आझाद मैदानावरती उपोषण करण्याची परवानगी. कशा प्रकारे याचं नियोजन केलं जाईल, गर्दीला कशा प्रकारे कुठे थांबवलं जाईल, हा तर खरा प्रश्न आहे. 2 मिनिटं दादा, तरी लाईव्ह करायचं यांच्याबरोबर पुन्हा एकदा आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे आणि काही तांत्रिक अडचणी सुद्धा येत आहेत मोहसिन यांच्याशी संपर्क साधण्यासाठी. मोहसिन बाबाचा आवाज येतोय? हा, येतोय. मी तुम्हाला दाखवण्याचा थोडासा दृश्य प्रयत्न करतो. मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे तर ती आपल्याला पाहायला मिळते. रस्त्यात चौकात आता जे आहे तर मराठा आंदोलक पुढे जाऊन थांबलेले आहेत. मोठी घोषणाबाजी केली तर कुठे चाललात? आम्ही मुंबईला चाललो, आमचं आरक्षण मागायला चाललो, हक्काचं आरक्षण. आम्हाला आतापर्यंत वंचित ठेवलं होतं, आमचं हक्काचं आरक्षण मागण्यासाठी आम्ही आता मुंबईला निघालो. आणि सरकारने फक्त 5,000 लोकांना आझाद मैदानात आता त्यांनी देऊन द्या, केलं तर काय अडचण नाही काही, पण आम्ही तिथं जाणार आहे आणि हक्काचं आरक्षण आम्ही मिळवणार आहे. तरी 5,000 दिले असले तरी आम्ही 5,000 तिथं जाणार, बाकीचे दुसरं बसणार. महत्वाचं सर्व लक्षात घ्या. 5,000 दादा म्हणले ना, मराठा समाज हा बारीबारचे त्या ठिकाणी तेवढ्याच संख्येने बसणार, शासनाला सहकार्य करणार, पोलीस प्रशासनाला सहकार्य करणार. आपण जर बघतोय सगळा तापा आहे मुंबईकडे निघालेला आहे. मनोज जरांगे थोडंसं बोलतायत, त्यांना बोलण्याचा प्रयत्न करूया. आता मुंबईत आझाद मैदानामध्ये आझाद मैदानाबद्दल तुम्ही नवी घोषणा केली, 5,000 लोकच फक्त आता मैदानात जाणार. हा सर, मी कायद्याचं पालन करीन म्हणलो ना, कायद्याचं पालन करीन म्हणलो ना, मग करायलोत ना मी मराठ्यांचे पोरं सगळे, मीच नाही, सगळेच मराठ्यांचे पोरं. आम्हाला लढायचं आहे, कायदा पाळायचा आहे, आमचा धर्म आहे. त्यांचं म्हणणं आहे गणेश उत्सव आहे, कायद्याचा सगळा नियम आम्ही पाळायला लागलो सगळा. आता सगळे येणार, मुंबईत सगळे येणार. जरी मुंबईत आले तर दुसरा शब्द दोन्ही चॅनलच्या आपल्या माध्यमातून सांगतो, राज्य सरकारला पण आणि मराठ्यांना पण. जरी मराठे सगळे मुंबईला आले तरी पोलिसांनी त्यांना बोलायचं नाही. मी त्यांना दिलेले पर्याय जागेवर मी पाठवतो. सरकारचं शिष्टमंडळ भेटतं 3 तासात. तुमच्या तयारी सरकारकडून सुरू झालेली आहे, रस्त्यात तुम्हाला भेटणार आहे. तुमच्याशी काय बोलणं झालंय आणि संवाद साधला तर तुम्ही चर्चा करायला तयार आहात? करणार. चर्चेला काय हरकत आहे, चर्चेला काय हरकत आहे, पण अंमलबजावणी पाहिजे मला. चर्चेला लिखेला कदरून गेलो मी, यार पाय गळते ना, आपण निवांत घेऊ. एका दिवसात जर हे सगळ्या गोष्टी पूर्ण होतील का? पण एका दिवसात ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील. 5,000 लोक गेले तरी चालेल, पण एका दिवसात मागण्या पूर्ण होतील का? नाही, एक दिवसात मान्यच नाही ना आम्हाला. बाकीच्या सगळ्या नियम कायद्याचे मान्य आहेत आम्हाला, एक दिवस मान्य नाही. एका दिवसात अंमलबजावणी करा मग. नसता जोपर्यंत मागण्या आमची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी परवानगी दिली पाहिजे. नक्कीच आपण बघतो की मनोज जरांगे यांनी NDTV मराठीशी संवाद साधलाय. NDTV मराठीच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देखील त्यांनी दिलेलं आहे. एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी पूर्ण जी आहे तर सांगितली आहे, ती म्हणजे एका दिवसात आमच्या मागण्या ज्या आहेत तर पूर्ण होणार नाही, एका दिवसात ह्या सगळ्या गोष्टी होणार नाही. त्यामुळे 5,000ची जी मर्यादा दिली होती की आझाद मैदानावर 5,000 लोक फक्त परवानगी देण्यात आलेली, ती आम्ही पाळू, कारण कायद्याचा आम्ही आदर करतो आणि त्यानुसार सरकारनं जी अटी घालून दिली आहे 5,000ची, आझाद मैदानावर फक्त 5,000 लोक जमू, पण बाकी जे इतर लोक आहेत ते सगळे जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी पोहोचतील, असं देखील जरांगे यांनी म्हटलेलं आहे. आणि आता मुंबईच्या दिशेने मनोज जरांगे हे निघालेले आपल्याला पाहायला मिळतात. मनोज जरांगे यांच्या पाठीमागे आपण बघितलं तर तापा हा प्रचंड असा तापा आहे. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हे सगळं भगवं वातावरण पाहायला मिळतं. जी परिस्थिती काल होती तीच परिस्थिती आज देखील आहे. मात्र एक गोष्ट लक्षात बघितली पाहिजे की जरांगे यांच्यासोबत जे आंदोलक मोठे आहे ते जे आहे तर संख्या वाढताना जे आहे तो पाहायला मिळते. आणि मनोज जरांगे हे देखील मुंबईच्या दिशेने कूच करताना सगळ्या आंदोलकांना एक गोष्ट महत्त्वाची सांगतात की कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, लोकांनी शांततेत मुंबईत पोहोचावं. मात्र जी मर्यादा 5,000ची घालून दिली होती ती मर्यादा देखील पाळली जाईल आणि शक्य होईल तितके लोक मुंबईत येतील, मात्र इतर मैदानात ते थांबतील. 5,000 लोक जे आहेत
तर ते आझाद मैदानात थांबतील, बाकी इतर लोक जे आहे तर बाकी ठिकाणी थांबतील असं जरांगे यांनी. आपण पुन्हा एकदा जरांगे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी एक वकिलांचं शिष्टमंडळ जे आहे तर जरांगे यांच्या भेटीसाठी पोहोचलेलं आहे आणि जरांगे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातोय. मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, ठिकठिकाणी जरांगे यांना थांबवलं जात आहे, त्यांच्याशी चर्चा केली जाते, संवाद साधला जातोय आणि प्रत्येक गाव लागत असेल किंवा चौक लागत असेल त्या ठिकाणी यांचं स्वागत केलं जात आहे. हे आपण जर बघितलं तर प्रमुख मागणी एकच आहे की ओबीसी मधून मराठा आरक्षण जे आहे म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, ही प्रमुख मागणी घेऊन मनोज जरांगे गेल्या 3 वर्षापासून जे आहे मोहसिन, खूप महत्त्वाचे मुद्दे खरं तर मनोज जरांगे यांनी तुझ्यासोबत बोलताना मांडलेले आहेत. ते म्हणजे आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार, सरकारबरोबर चर्चा करणार, मर्यादाही पाळणार, मात्र त्याचबरोबर आंदोलक मुंबईमध्ये पोहोचणार हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यांना रोखलं जाऊ नये हे सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तुझ्याकडून या ठिकाणचे अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता. कारण आता थेट आपण तळेगावमध्ये जाऊयात. तळेगावमधल्या मराठा क्रांती चौकामध्ये मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि तिकडे माझे सहकारी विनोद तळेकर आपल्यासोबत जोडले जात आहेत. विनोद, एक ताफा शिवनेरीच्या ठिकाणाहून आता जुन्नरकडून निघालेला आहे पुण्याच्या दिशेनं. तत्पूर्वी तळेगाव मधल्या मराठा क्रांती चौकात सुद्धा तुझ्यासोबत मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते, मोठ्या प्रमाणात वाहनं या रस्त्यावरती दिसतात. काय एकूणच परिस्थिती सध्या दिसते? मुंबईच्या दिशेनं हा सगळा ताफा निघालाय. अगदी तृप्ती, जर तळेगावच्या या मराठा क्रांती चौकात म्हणजे हा मराठा क्रांती चौकच मुळात मराठा आरक्षणाच्या लढ्यानंतर याचं नामकरण झालेलं आहे आणि या मराठा क्रांती चौकातील ही दृश्य आपण बघतोय. रस्त्याच्या दुतर्फा तळेगावकरांनी तर मोठ्या संख्येनं गर्दी केलेली आहे, त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचे कार्यकर्ते सुद्धा इथे आहेत. ही जी क्रेन आपण बघतोय या क्रेनच्या माध्यमातून एक मोठा हार मनोज जरांगे पाटील यांच्या गळ्यात घालण्याचं नियोजन आहे. आता हा जो परिसर आहे हा परिसर मनोज जरांगे पाटील परवानगी देते याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या हातात परवानगी देणं. एक दिवसाच कम दिली आणि दिली तर मग करा अंमलबजावणी. काय फरक पडतो तुम्हाला गरिबासाठी परवानगी देणं? सरकार कशाला असतंय? पुन्हा हा एक डाव म्हणायचा. त्यांचे त्यांना माहित, मन जिंकायचे सोडून त्यांचे त्यांना माहित काय करते. आम्ही चाललो आमरण उपोषणाला आझाद मैदान. प्रमुख मागणी ही मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षणाची आहे. दुसरे बऱ्याचदा गेल्या वेळेस देखील पर्याय देण्यात आला होता, एक ड्राफ्ट देण्यात आला, मात्र पुढे तो काही पाळला गेला नाही. आता पुन्हा काही ड्राफ्ट बाबत चर्चा झाली, सरकारशी काही संवाद झालाय? नाही, संवाद नाही, चर्चा नाही, काही नाही. आता आझाद मैदानाला गेल्यावर होईल ना, सरकार करेल ना चर्चा. आता की मनोज जरांगे हे आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहे आणि मोठ्या प्रमाणात या सगळ्या आंदोलनामध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळते. फोटो जर्नलिस्ट विकी पवारसह मोहसिन शेख, इंडिया टीव्ही, जुन्नर, पुणे. मोहसिन, पुन्हा एकदा 2 मुद्दे मोहसिनच्या बोलण्यामधून मनोज जरांगे यांनी मांडलेले आहेत. ते म्हणजे मुंबईमध्ये जाणारच आहोत, मात्र परवानगी दिलेली आहे 9 ते 6 या वेळेमध्ये आंदोलन करण्याची आणि उपोषण करण्याची, मात्र आमरण उपोषण करणार यावरती मनोज जरांगे ठाम दिसत आहेत. विनोद, पुन्हा एकदा तुझ्याकडे येते. मनोज जरांगे आत्ता थोड्या वेळापूर्वी बोलले की आमरण उपोषण करणार, त्यांच्या मागण्यांवरती आणि त्यांच्या वक्तव्यावरती ते ठाम आहेत. तू दाखवतोस ती दृश्य सुद्धा महत्वाची आहेत. मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. मनोज जरांगे यांचं जागोजागी स्वागत केलं जाते.